सर्वांना स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या YouTube चॅनलवरती। अखेर प्रतीक्षा संपली। महिलांसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत आता मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार महिलांना। GR आला असून कोणत्या कुटुंबांना याचा लाभ मिळणार, कोण नक्की पात्र आहे, यासाठी काय अटी आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ येत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। लाडक्या बहिणींना आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे। तर राशन कार्ड धारकांना मोफत गॅस सिलेंडर, इतर फायदे मिळणार। बघा कोणकोणते फायदे आणि गॅस सिलेंडर किती भेटणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर पूर्ण भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे। बघा कधीचा GR आहे तर कधी हे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा दिनांक 30 जुलै 2024 हा GR असून बघा या GRचा प्रस्तावना काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। बघा देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्य मान्यता सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली। सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांकडून साहाय्याने सुरू करण्यात आले। महाराष्ट्र सद्यस्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत तसेच सदर योजनेअंतर्गत व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेले काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याची पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही। तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्यामुळे बाब शासनाच्या निर्देशात आली आहे। सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे। उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचा विचारधानी होता। बघा अशा प्रकारची ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची प्रस्तावना होती। बघा तर तुम्हाला धूरमुक्त किंवा महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी किंवा महिलांच्या भविष्यासाठी सरकारने खूप मोठी लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची योजना आणलेली आहे। बघा शासन निर्णय काय आहेत। केंद्र सरकारच्या किंवा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल। बघा ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येणार आहे। बघा लाभार्थी पात्रता काय आहे, लाभार्थ्यासाठी काय अर्ज म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता हवी किंवा काय कागदपत्र हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहेत। बघा सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणीच्या महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे। बघा जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने असणे गरजेचे आहे। सद्यस्थितीच्या राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र राहतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थी कुटुंब सदर योजनेचे पात्र असेल। बघा जी लाडकी बहीण योजनेला पात्र असणारे सर्व कुटुंब या योजनेत सुद्धा पात्र असतील। एका कुटुंबात रॅशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। सदर लाभ केवळ 42.2 किलोग्राम वजनाचा गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असेल। बघा ज्यांच्याकडे 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी फक्त अनुज्ञेय असणार आहे। सदर लाभ केवळ आणि एका घरातील एका कुटुंबाला एका राशन कार्ड
वर एक फक्त गॅस मिळणार आहे, म्हणजे 3 तुम्हाला वर्षाचे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असणाऱ्या संपूर्ण महिलाच्या घरी सुद्धा हे योजनेसाठी लाभ घेता येईल किंवा त्या योजनेसाठी त्यांनी पात्र असतील, अशा प्रकारची ही पात्रता यादी होती. पात्रता काय लागणार आहे ही माहिती होती. योजनेचे कार्यपद्धती बघा. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना बघा योजनेची कार्यपद्धती काय आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी अनुसवायची कार्यपद्धती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल. बघा आधी उज्ज्वला गॅस जसं तुम्हाला तेल कंपन्यांमार्फत मिळणार होतं, तसंच आता सुद्धा तुम्हाला 3 सिलेंडर सुद्धा तेल कंपन्यांमार्फतच मिळणार आहे. सध्या स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकांकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. बघा तुम्हाला जसं 830 रुपये तुम्हाला घेतलं जातं त्याच्यामुळे आणि तुम्हाला 300 रुपये सबसिडी भेटली जाते. त्याच धर्तीवर म्हणजे त्याच बँक खात्यामध्ये त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे 530 प्रति सिलेंडरची इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थी यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थी माहिती दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून द्यावी. बघा तुम्हाला जे गॅस सिलेंडर द्यायचे आहेत त्यांनी शासनाची 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम जमा करणार आहेत, तर तुम्हाला लाभार्थ्यांच्या माहिती दर आठवड्याला किंवा जी माहिती आहे कोण पात्र आहे ती संपूर्ण यादी तेल कंपन्याच्या वेबसाईटवरती जाहीर करावी असं म्हणण्यात आलेलं आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत ग्राहकास 1 महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. बघा तुम्हाला एकापेक्षा अधिक सबसिडी देण्यात येणार नाही, फक्त एक गॅसला 1 महिन्यात सबसिडी मिळणार आहे. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अतिमंत तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. नियंत्रक, शिधावाटप व संचालन, नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्न धान्य वितरण अधिकारी आणि तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थी वितरित केलेल्या सिलेंडरची तपासणी, प्रमाणित यादी तसेच तेल कंपन्यांशी प्रदान करावयाच्या रकमेस शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे. लाभार्थी द्विवृत्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करण्यात यावी. तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय अनुपंग याची राहील. बघा हे अशा प्रकारे आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुसरावयाची कार्यपद्धत. बघा जी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र आहेत तेच सुद्धा महिला ह्या योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत, पण त्याची कार्यपद्धती काय आहे आपण इथं वाचून घेऊ. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. सदर योजनेचे ग्राहक 1 महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी येणार नाही. बघा त्याचप्रमाणे तुम्हाला 3 मोफत सिलेंडर मिळणार आहेत, ते तेल कंपन्यांकडून मिळणार आहेत. सदर योजनेचे ग्राहक 1 महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही. फक्त तुम्हाला 1 महिन्यामध्ये म्हणजे 3 वर्षामध्ये 3 सिलेंडर मिळणार आहेत. 1 महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाहीत. अशा प्रकारची ही माहिती होती. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर येत राहतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.